चैत्र यात्रेनिमित्त पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये गुरसाळे आणि पिराची करवली बंधाऱ्यातून खरं तर पाणी सोडण्यात आले। यात्रेला येणारे वारकरी हे पवित्र चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून मग विठुरायाचं दर्शन घेतात। मात्र गेल्या काही दिवसांपासून नदीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालं होतं। नदीमध्ये स्नानासाठी स्वच्छ पाणी सोडावं अशी मागणी भाविकांनी केली होती। त्यानुसार आज नदीमध्ये पाणी सोडण्यात आले। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। चैत्री यात्रेचा सोहळा 8 एप्रिल रोजी पंढरपूर मध्ये साजरा होतोय। विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आता पंढरपूर मध्ये दाखल झालेले आहेत आणि पवित्र चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून भाविक आता विठुरायाच्या दर्शनाला जात आहेत। आपण आता चंद्रभागा नदीमध्ये आहोत। 8 दिवसापूर्वी या नदीमध्ये सर्व प्रदूषित पाणी होतं, याची बातमी लोकशाहीने दाखवली होती। मात्र आता चैत्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज गुरसाळा बंधाऱ्यामधून नदीमध्ये पाणी सोडलेलं आहे आणि या पाण्यामध्ये भाविक मोठ्या श्रद्धेने पवित्र असं स्नान करत आहेत, नौका विहाराचा आनंद घेत आहेत। एकंदरीतच पाणी सोडल्याने थोडीफार जी घाण होती ती देखील निघून गेलेली आहे, ती किनारी लागलेली आहे आणि आता स्वच्छ अशा पाण्यामध्ये भाविक या ठिकाणी स्नान करत आहेत आणि विठुरायाच्या दर्शनाला जात आहेत। सरकारने देखील नदी स्वच्छतेबाबत निर्णय घेण्यास सुरुवात केलेली आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता चैत्री यात्रेसाठी हे पाणी सोडण्यात आलेलं आहे। याचप्रमाणे प्रत्येक यात्रेपूर्वी आणि एकादशीला पाणी सोडावं अशी मागणी आता भाविकातून होत आहे। एकंदरीतच चैत्री यात्रेच्या सोहळ्यासाठी आता भाविकांनी पंढरपूरकडे कूच केलेली आहे आणि चंद्रभागा नदी देखील स्वच्छ पाणी नदीमध्ये आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केलंय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।